नमस्कार, आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल। आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय व युवा कदम न्यूज चॅनल। महाराष्ट्रामध्ये पूर्ण महानगरपालिकेचे हे इलेक्शन सुरू आहेत, मतदान सुरू आहेत। येणाऱ्या 15 तारखेला हे इलेक्शन होणार आहे आणि आपण प्रभाग क्रमांक 2 येथील आहोत आणि आपल्या सोबत पक्षाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार योगिता पवन कांबळे व त्यांचे पती पवन कांबळे हे आपल्यासोबत आहेत। काय वाटते सर आपल्याला? आपण आपलं काही राजकीय पक्ष नाही आहे, आपण पहिल्यांदा त्या पक्षामध्ये उतरलात, काय वाटेल आपल्याला? काय काय कारण आहे उतरण्याचं? सर आम्हाला असं कारण आहे की प्रभाग क्रमांक 2 मध्ये मागच्या 7 वर्षात काही कामं झालेले नाही आहे। नाल्या खूप वाहत आहे आणि गटारं पुरे पॅक आहे। त्याच्यानंतर शाळा मराठी माध्यमातून इंग्लिश माध्यमातून झाले पाहिजे। आणि दुसरा प्रश्न या लोकांचे ट्रॉफिकचा जो प्रश्न आहे आणि गटारे एवढे वाहत आहे, ह्या काही मागच्या नगरसेवकांना काही काम नाही केलेलं आहे। तसंच या लोकांनी जे बोललं होतं की आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे, जसा नवीन चेहरा पाहिजे, तसा एकदा आम्हाला संधी द्यावी, त्या संधीचं आम्ही काम करू। आपण आपल्या गरजा सांगितल्या की इतर लोकांना ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, नाल्याचा प्रॉब्लेम आहे, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटते की बा तुमचं उतरण्याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? लोकांची तुम्ही हितोगत गेलं, जाणून घेतलं, तर तुम्हाला महत्त्वाच्या प्रॉब्लेम म्हणजे लोकांच्या समस्या काय वाटते त्याबद्दल? महत्त्वाचे असे वाटते की आम्हाला की बुवा शाळा आहे, शाळा झाल्याच्या नंतर आपला हे पार्क पाहिजे ना आम्हाला लेकरांना खेळायला। आणि त्याच्यानंतर काही नगरसेवक फक्त येतात आणि जातात, हे समस्या आहे। फक्त आमची हेच समस्या आहे की बुवा नाले वगैरे आणि रस्ते वगैरे, ट्रॉफिकचा जाम आहे आणि ह्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला संडास म्हणजे बाथरूमची सोय नाही आहे, पॅसेंजर येतात। तर अशी समस्या आम्ही सोडू शकतो जर आम्ही सत्तेत बसलो। काय वाटते ताई की आपण प्रथम दर्शना महाराष्ट्र नवनिर्माण सेने या पक्षामध्ये प्रथम उभे राहिल्या, तर तुम्ही काय सांगाल लोकांना? काय तुमची अपेक्षा आहे? काय आम्हाला एकदा काम करण्याची संधी द्यावी आणि त्यानंतर आम्ही लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत करू। काय वाटते तुम्हाला? काय प्रश्न आहे त्याच्या लोकांचे? हे ट्रॉफिक, रस्ते खूप, नाल्या कोणी हे नाही करत, जाम राहतात आणि घरकुल योजना आणून द्या म्हणत आहे ते। त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, एकदा संधी तर द्या। लोकांना काय सांगू इच्छिता तुम्ही? जे मतदान करतील त्यांना तुम्ही स्थानिक वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांना काय सांगू इच्छिता? त्यांच्या समस्या सोडवण्यास आम्ही प्रयत्न करू। तर हे होते अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 2 मधील की त्यांनी लोकांच्या पूर्ण समस्या त्यांनी जाणलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी त्यांचा फॉर्म भरलेला आहे। कॅमेरामॅन पर्सन न्यूज रिपोर्टर विजय रमेश कुचे।